तर कुठपर्यंत आलो? काल कुठपर्यंत आलोय? सांगता येईल? सांगा, कोण तर सांगा. शेवटी आता मी तर 15 मिनिटं लवकर गेलो होतो सर. कुठं? मध्ये 15 मिनिटं सगळ्यात शेवटी मी नव्हतो वर्गात, मध्ये जावं लागलं मला. बर बर आणि बर, ठीक आहे. आम्ही लातूर मधून जॉईन झालो त्यामुळे आमची नोट्स कालची काल तिकडेच राहिली बीडलाच. ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या, असू द्या, काय हरकत नाही. बघा, हे वर्क स्ट्रेस इंडस्ट्रीज मधले काही आपण चित्र बघतोय, तर चित्र बघितलं की लवकर लक्षात येते. बघा कशा स्वरूपाचं आहे, होय, काय काय दाखवले बघा बरं याच्यात. वेळेचं ताण. हा, एका हातात घड्याळ दाखवलंय, परत इकडं पण घड्याळ आहे, इकडं डॉक्युमेंट वगैरे दाखवलेले आहेत, म्हणजे फोन दाखवलेला आहे, अधिकाऱ्यांचं वरचेवर बोलणं, झालं का काम, झालं का काम, करा लवकर करा, हे असं जे बोलणं आहे, किंवा वर्क एवढं करा. आणि विशेष वेगवेगळे हात आहेत आणि वेगवेगळ्या हातातले वेगवेगळे काम आहेत बघा. बरोबर आहे? किती लोकांनी घेरलंय असंच आहे ते. हा हा हा, असं आहे. आणि तो एकटा सगळ्या चिंतेमध्ये गढून गेलेला आहे. हं. आणि आज ठीक आहे, बघूया. शेवटचं एक काय तर राहिलं होतं वाटतं, अंतर्गत कलह का काय तर. बरोबर आहे का? सगळं झालंय बाकीचं. नाही. हं? बघा, एकदा इमेज बघितल्यास लक्षात येईल तुम्हाला. हा. ह्याच्यात बघा. बघा, संघटनात्मक बदल किंवा हे संरचनात्मक बदल असं आहे बरं का. संघटनात्मक झाले, संरचनात्मक बदल म्हणजे अपडेट, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे होणारे अपडेट आहेत, ते अपडेट आणि कामाचं स्वरूप. कंपन्या ह्याच्यामध्ये जर अपडेट झालं तर आपल्यामध्ये सुद्धा अपडेट तिथं करावं लागतं, आणि त्याचा एक प्रकारचा स्ट्रेस असतो. त्याच्यामुळं संरचनात्मक बदल असं काल बघितलंय आपण ते पण. त्यासोबत निर्णयात सहभागित्व नाही, म्हणजे काय, जुन्या लोकांना निर्णयामध्ये त्यांना स्थान न देणं, त्यांना कमी लेखणं. बरोबर आहे का? असं हे पण बघितलेलं आहे. संघटनात्मक नेतृत्व म्हणजे याच्यामध्ये काय आहे, नेतृत्व असं असायला पाहिजे की सगळ्यालाच घेऊन चालणारा व्यक्ती, सगळ्याला घेऊन चालणारा अधिकारी त्या ठिकाणी असला पाहिजे. परंतु समजा कर्मचाऱ्यांनी जर 2 गट केले तर ठीक आहे, 2 गट करू द्या, 3 गट करू द्या, ठीक आहे. परंतु जर समजा अधिकाऱ्याच्या मनानं जर त्यानं 2 गट केले, तर कसा परिणाम होईल हो त्याचा? बघा, म्हणजे आवडते कर्मचारी आणि नावडते कर्मचारी असं त्याच्यामध्ये होऊ शकेल. बरोबर आहे का? असा एक प्रकार होईल. त्याच्यामुळं नेतृत्व सम असलं पाहिजे. समदृष्टी नेतृत्व असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकासाठी समान दृष्टीनं, आणि कामाचा सुद्धा व्याप काही मोजक्या लोकांवरच न टाकता सर्वांवरच समतोल असा भार सर्वांवर कसं राहील ह्याचा सुद्धा त्या अधिकाऱ्याने विचार केला पाहिजे. त्यासोबत सगळ्याला समान ठेवलं पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी या संघटनात्मक नेतृत्वामध्ये येतात. त्यासोबत हुकुमशाही नेतृत्व जे आहे ते सुद्धा असायला नको आहे, कारण त्याच्यामुळं कर्मचाऱ्यावरती ताणतणाव येतो आणि काम बिघडतात. अंतर्गत कलहाचं कसं आहे स्वरूप? बघा, कामगारामध्ये तसेच समूहामध्ये परस्पर कलह असतील तर प्रत्येकाची मते, प्रत्येकाचे दृष्टिकोन, प्रत्येकाची मूल्ये वेगवेगळी असतात. सर्वांमध्ये एक वाक्यता येत नाही. परिणामी त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, ताणाला सामोरं जावं लागतं. त्याच्यासोबत आणखीन एक दोन काय तर मी लिहून दिलेले होते बघा, त्या नोट्स मध्ये नाहीत. आठवते का तुम्हाला? बघा,
हा दोन जे आहेत बघा, संघटनेची कार्यक्षमता असं एक आहे. या नोट्स मध्ये हे दोन नाहीत, तेवढं लक्षात राहू द्या किंवा लिहून ठेवा. संघटनेची कार्यक्षमता म्हणजे काय, इथं काय म्हणलेलं आहे त्याच्या पुढे कंसात, कधी बंद होईल याचा भरोसा नाही. संघटना कधी बंद पडेल याचा भरोसा नाही. मग संघटना बंद का पडेल हो, कशामुळे पडेल? अंतर्गत कलहामुळे. हा अंतर्गत कलहामुळे. हा कामाचे हेवे दावे किंवा बघा, माझं ते काम माझंच, फक्त माझंच तेवढं, दुसऱ्याला कशालाच हात लावायचं नाही. बरोबर आहे. एखादं मोठं नुकसान जरी त्याच्या डोळ्यासमोर होत असेल तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे योग्य आहे का? त्याचं नाही. काम नाही पण त्याचं काम नाही पण त्याच्या संस्थेचं काम आहे ना ते. बरोबर आहे. त्याची संस्था चालली तरच हा कर्मचारी तिथं असणार आहे. ती संस्था चालली तरच ह्याची पगार होणार आहे. आणि संस्थाच बंद पडली तर, बरोबर आहे का? म्हणजे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपण सांगू शकतो की स्वतःच्या कामापुरतं बांधून न ठेवता आपण इतर काम गरजेनुसार, त्याचा जबाबदार व्यक्ती आहे आणि तो निष्काळजीपणा करतो ती गोष्ट वेगळी झाली, परंतु ती जबाबदार व्यक्ती नाही ना, आपल्याला पण तिथं त्या ठिकाणी थोडंसं पाहावं लागणार आहे. बरोबर आहे. दुसऱ्याचं जरी काम असलं तरी त्याच्यावर थोडंसं आपलं लक्ष आपण असलं पाहिजे. इतर कामं सुद्धा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यासोबत बघा, आणखीन एक असं त्याच्यामध्ये होतं की जर अंतर्गत कलह वाढले, भेदभाव वाढले, गटबाजी वाढत गेली, पॉलिटिक्स वाढत गेलं तर काय होतं, आता हे काम मी करणार नाही, हे काम तू करणार नाही, मी करणार नाही, असं म्हणत म्हणत काय होणार आहे, जी क्वालिटी आहे त्या संस्थेच्या कामाची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये काय होते, घसरण होते. आणि एक वेळ अशी येते की ती संस्थाच माघारी मारते. संस्थेचं ज्या ठिकाणी संस्थेला वर पोहोचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले होते आतापर्यंतचे, ते प्रयत्न सगळे काय होतील, धुळीला मिळतील. आणि संस्थेची बदनामी म्हणा किंवा संस्थेची क्वालिटी न देण्यामुळं, संस्था व्यवस्थित सेवा न देण्यामुळं काय होईल, संस्था लयाला जाईल. आणि एक दिवस असा येईल कर्मचाऱ्यांच्या याच्यामुळे ते संस्थाच बंद पडेल, अशी सुद्धा वेळ त्या संघटनेवरती येऊ शकते. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे बघा, संघटनेची कार्यक्षमता. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये काय होतं बघा, की असं जर कामकाज चाललं संघटनेमध्ये तर बाकीचे जे कर्मचारी असतात त्यांच्या कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा आपल्या नोकरीबद्दल संदेह निर्माण होतो. आपली नोकरी टिकेल का नाही. आता समजा मी सध्या एका संस्थेमध्ये काम करतोय. पूर्वी 42 लोक त्या संस्थेमध्ये काम करत होते आणि आता सध्या 22च लोक त्या संस्थेमध्ये काम करतात. म्हणजे काय झालं हो? 50%. काय झालं असेल? व्यवस्थापन चुकलं असेल काहीतरी संस्थेचं. नाही, याच्यात मूळ मुद्दा असा आहे की नोकरीची शाश्वती नसते. हा, नोकरीची शाश्वती नसणं नोकरीची शाश्वती नाही. तिची क्षमता कमी होणे, आणि त्याची दुसरा क्वालिटी मुद्दा असा टिकली नाही पण क्षमता कमी झाली ना रोजगार देण्याची. की नोकरी हा म्हणजे नोकरी आणि मला नोकरी खात्रीने राहणार नाहीये, त्याची गॅरंटी नाही. तर आणि दुसरं गॅरंटी कशावर असते, तर माझं आर्थिक स्टेबिलिटीचं स्तर काय असणार आहे. म्हणजे अल्टिमेट एंडला मी कशा पद्धतीने जीवन जगणार आहे याची शाश्वती नसली की असं होतं. बरोबर आहे. आणि हे सुद्धा तणावाचं एक कारण आहे. आपल्या नोकरीबद्दल अनिश्चितता, म्हणजे आपली नोकरी कधी जाईल याची गॅरंटी नाही. चले तो शाम तक नाही तो चांद तक, असं म्हणल्यासारखं. बरोबर आहे. चलली तर एकदम खरं चललच, आहे. मर्जेपर्यंत चलली तर एकदम एकदम चललच, बंद बी पडल, असं खरं आहे. म्हणल्यासारखं. पण निश्चिती नाही. चालली तर पूर्ण रिटायर होईपर्यंत चालणारी आहे, पण निश्चिती नाही. निश्चिती नसल्यामुळं ती जी एक गोष्ट असते ती त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सारखं खपत असते, खपणारी असते. बरोबर आहे की आपली नोकरी कधी जाईल काही सांगता येत नाही, किंवा आपण हे काम करत करत दुसरं काम सुद्धा शोधायला पाहिजे, दुसरं चांगलं काम पकडायला पाहिजे, असं सुद्धा मनामध्ये त्यांच्या असतं. आता हा एक पॉइंट झाला. आणि आणखीन एक पॉइंट आता सांगितले होते बघा,
कोणता काय ते ठोसर सर हा हा हा. काय एक तुम्ही छान पॉईंट सांगितलं होता काय माझ्या लक्षात राहिलं नाही. म्हणजे उत्पादन क्षमता जर कमी झाली किंवा उत्पादन हा क्वालिटी हा नाही राहिली तर ते रोजगार क्षमता कमी होणार. त्या संस्थेची उत्पादन क्षमता कमी झाली, खप कमी झाला, बरोबर आहे, क्वालिटी कमी झाली, म्हणजे रोजगार देण्या इतपत जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्या इतपत तिची ताकद राहिली नाही, बरोबर आहे. बरोबर. जे संस्था 42 लोकांना रोजगार देत होती पूर्वी, एवढा तिचा मोठा व्यापक स्वरूप होतं, करून आता 22 जणांना देते. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक जरी ऍड केला तरी तिथं खपत नाही, एक जरी ऍड केला तरी खपत नाही, म्हणजे रोजगार देण्याची क्षमता सुद्धा तिची कमी झाली आहे. का तर तिथल्या कर्मचाऱ्यांचे हेवे द्यावे म्हणा असं, त्याच्यामुळं तिथं त्याचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. त्यासोबत संलग्नतेचा अभाव असं एक त्याच्यामध्ये सांगता येईल, म्हणजे परस्पर एकमेकांमध्ये सामंजस्यपणा नाही, एकमेकाला सांभाळून घेऊन काम करणं नाही, किंवा एखादा नवीन आलाय तर त्यालाच तिथं भरडलं जाणं, बरोबर आहे, किंवा एखाद्यावर म्हणजे समंजस्यपणाचा अभाव, अशी वेगवेगळी आपण तिथं आता हे ताणतणावाचे प्रकार त्या ठिकाणी बघितलेले आहे. एका इमेज द्वारे आपण बघूया थोडस काय बघता येईल का. एक चक्र दाखवलेलं आहे बघा. तर काय म्हणलं याच्यात, मेजर कॉजेस ऑफ वर्क ऑफ स्ट्रेस ऍट वर्क, काय काय एक सर्कल दाखवलेलं आहे आणि त्याची टक्केवारी थोडक्यामध्ये दाखवलेली आहे बघा. जास्तीत जास्त लाल रंगानं व्याप्त झालेला आहे सर्कल आणि 41% असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे कोणता आहे कशाचा आहे तर वर्कलोडचा आहे, अतिरिक्त कामाचं टक्केवारी दिलेली आहे 41%. पीपल इश्यू म्हणजे कर्मचाऱ्यातील वाद एकमेकांमधले, याच्यामध्ये हे सुद्धा प्रमाण जास्त आहे बघा, 32% दाखवले त्याच्यामध्ये, हे सुद्धा जास्त आहे. त्यासोबत बॅलेन्सिंग वर्क ऍट पर्सनल लाईफ, म्हणजे जुळवाजुळव करता न येणं, आपली पर्सनल लाईफ असेल किंवा आपलं कामकाज असेल, या दोन्ही मधलं जुळवाजुळव न करता येणं. इतर अदर इश्यू त्याच्यामध्ये 18% असं दाखवले. आणि लॅक ऑफ जॉब सिक्युरिटी, म्हणजे आत्ताचं जे हे घेतलं होतं शेवटचा जो प्रकार, तो काय होता, आपल्या नोकरीबद्दल अनिश्चिती, किती दिवस टिकेल काही सांगता येत नाही, काढून टाकतील का सांगता येत नाही. म्हणून बघा आणखीन एक भीती याच्यामध्ये असते बघा या कर्मचाऱ्यामध्ये, किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस जो प्रकार असतो त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याला भिवून काम करावं लागतं, म्हणजे जे सांगल ते ऐकावं लागतं, किंवा अधिकाऱ्याच्या क्रॉसमध्ये जाता येत नाही थोडंफार. म्हणजे क्रॉसमध्ये कधी तर एखादा कर्मचारी त्याचं काम तर करतोय, पण त्याच्यापेक्षा अतिरिक्त काम त्याला जर लावलं जात असेल तर त्यानं तिथं नाही मी हे करू शकत नाही असं म्हणायला पाहिजे, बरोबर आहे. काय म्हटलं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा चुकीचा आहे असं म्हटलं जातं. मग परंतु तर याला तर कळालंय आपल्यावर त्या अन्याय होतोय, परंतु जॉबची सिक्युरिटी नसल्यामुळं तिथं तोंड त्याचं उचलू शकत नाही, तो त्याचं तोंड उघडू शकत नाही, जे होतंय सोबत त्याच्या ते तो सहन करावं लागतं त्याला. अशा गोष्टी म्हणजे लॅक ऑफ जॉब सिक्युरिटी मध्ये येतात. आणि त्याच्यात काय आहे 9% असं त्याचं विभागणी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. जास्तीत जास्त प्रमाण हे वर्कलोडचं आहे. अशा या सर्कलनुसार पण आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा तर जो पुढचा जो भाग आहे, योगा फॉर वर्क परफॉर्मन्स इन इंडस्ट्रीज, अशा स्वरूपाचा पॉइंट आहे आपला पुढचा. बघा एकदा पॉइंट वाचून दाखवतो. हा बघा, कामातील ताणतणाव हा भाग आपला संपला, लक्षात 2 भाग संपले, 2 पॉइंट संपले, टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज, हे 2 प्रकार झाले. आता तिसरा जो पॉइंट आहे या मॉड्यूल मधला,
योगा प्रॅक्टिस आज परफॉर्मन्स बुस्टर म्हणजे कामगिरी सुधारण्यासाठी योग अशा स्वरूपाचा हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. नेमकं कामगिरी कधी सुधारेल हो? कशी मानसिकता सुधारेल? चांगली असेल तर कामगिरी कमी होण्यासाठी काय म्हणलात? कामगार निरोगी असल्यानंतर, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानंतर. चित्त चित्त प्रसन्न असलं पाहिजे कामगारांचं. आरोग्य शरीर, मन, तन, मन आणि धन तिन्ही गोष्टी येतात बरं का. धन पण येतं. आता 3 महिने काम करतोय आणि पगारच नाही तुमची, बरोबर आहे. मग काम करचाल का व्यवस्थित? करतील का ते लोक? करणारच नाहीत, स्ट्रेस मध्ये जातील, बरोबर आहे. तन मन धन तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी वर्क परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा बेटर असण्यासाठी आवश्यक आहेत. आता हा पॉइंट बघण्याच्या पूर्वी आपल्याला काय म्हणता येईल की कर्मचाऱ्यांचा कामगिरी कमी होण्यासाठी काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि काय गोष्टी केल्यानंतर कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी कामाचं स्वरूप चांगलं होईल किंवा चांगलं असणार आहे किंवा वाढणार आहे. बूस्टर म्हणजे काय? त्यांचं काम वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. अशा 2 गोष्टींमध्ये त्यांचं आपण डिव्हिजन करू शकतो, डिवाइड करू शकतो. म्हणजे अफेक्ट करणाऱ्या गोष्टी काय करायच्या? टाळायच्या. अफेक्ट करणाऱ्या गोष्टी टाळायच्या आणि पॉझिटिव्ह इफेक्ट करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी वाढवायच्या, असं तिथं आपल्याला सांगता येतं. एक इमेज बघूया परत. बघा काय म्हणलं याच्यामध्ये, वेज योगा कॅन इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ॲट वर्क. त्याच्यामध्ये काय काय म्हणलंय? इन्क्रीज्ड एनर्जी आहे किंवा आता बघा एखाद्या व्यक्तीचं कामकाज वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत का? बघा तशा दिसत आहेत का? दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीला जर काम चांगलं करायचं असेल तर तो एनर्जेटिक असला पाहिजे, बरोबर आहे. किंवा त्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. त्याच्या कामाबद्दल त्याचा आत्मविश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. आत्मविश्वासच नाही, मी हे करू शकतो का नाही याबद्दल शंका असेल तर मग कामामध्ये क्वालिटी राहणार नाही, कमी क्वालिटीचं काम त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळं त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. त्यासोबत इन्क्रीज्ड मोरेल असं सुद्धा म्हणलंय. त्यासोबत काल्म अप्रोच टुवर्ड्स टास्क म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या काम करण्याबाबतीच्या इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी किंवा आणखीन एक मेजर फॅक्टर आहे तो म्हणजे लोअर स्ट्रेस. त्याचं स्ट्रेस त्याची जर प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर त्या कर्मचाऱ्यांचा स्ट्रेस कसं कमी असणं गरजेचं आहे किंवा स्ट्रेस कसं कमी करता येईल याच्यासाठी उपाययोजना सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यासोबत हाय इम्युनिटी, बेटर लाईफस्टाईल, इन्क्रीज्ड फोकस अशा ह्या 8-9 ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणाऱ्या आहेत. त्यासोबत आता ह्या ज्या गोष्टी आहेत मग ह्या कशातून भेटतील हो? आत्मविश्वास वाढवण्याची गोळी आहे का कुठली पॅरासिटामॉल सारखी? नाही. बरोबर आहे. किंवा एनर्जी वाढवणारी गोळी आहे का कुठली? उत्साह वाढवणारी नाही. आणखीन स्ट्रेस कमी करणारी आहे का? अँटी स्ट्रेस, अँटी डिप्रेसंट त्या गोळ्या खायला लागल्या की झोपतो माणूस. आपण जर वेड वगैरे असेल तर त्याला दवाखान्यात नेऊन दाखवलं की त्याला जास्तीत जास्त करून झोपेच्याच गोळ्या असतात. किंवा एखाद्याला ताणतणाव जास्त आहे म्हणून जर आपण असं दवाखान्यामध्ये नेलं तर त्याला जास्तीत जास्त झोपेच्या गोळ्या त्या ठिकाणी असतात किंवा ज्या अँटी डिप्रेसंट गोळ्या असतात त्याच्यानं सुद्धा त्या व्यक्तीला झोप जास्त येतात. म्हणजे काय होतं
झोपलं की तो माणूस सगळं विसरून जातो. स्ट्रेस. मी काय त्याच्यामधला तज्ञ नाही, पण माझं एक मत असं वाटतं की ह्या गोळ्या जे झोपल्यामुळं काय होतं की व्यक्ती त्या गोष्टीवर विचार करत नाही. विचार कधी करते? जागी असेल तर विचार करते. बरोबर आहे. झोपल्यास काय असतं की स्ट्रेस, त्रास देणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्यापासून दूर राहते. डिस्कनेक्ट होते. डिस्कनेक्ट. बरोबर आहे. त्या गोष्टीवर आपण विचार करत नाही. म्हणजेच त्याला आणखीन एक पर्याय करतात पुरुष. दारू प्यायची. बरोबर आहे. स्ट्रेस अधिक आला की मग ड्रिंक करायची. ड्रिंक केल्यास काय होतं, जसं झोपेची गोळी खाल्ल्यानंतर परिणाम होतात तसे परिणाम त्याच्यामध्ये दिसत असतील. असतील असं म्हणूया आपण, आपल्याला काय माहित नाही. कारण अनुभवाचे बोल आपण सांगू शकणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. मग आता बघा, तिची तर पॉवर जास्त असते उलट ह्याच्या गोळीपेक्षा, झोपेच्या गोळीपेक्षा. भर उन्हात, उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला, इतकं ऊन भयानक आहे की 4-4 वेळा जरी पाणी पिलं तरी तिथं हे होत नाही. एवढी उष्णता, 4-4 फॅन लावून बसलोय, कूलर लावलोय, वरी फॅन चालू आहे, इकडे फॅन चालू आहे, तरी ती उष्णता आटोक्यात येत नाही. आणि असल्या उष्णतेमध्ये असा ड्रिंक केलेला माणूस रस्त्याच्या कडेला निवांत तिथं भर उन्हात, सावलीला सुद्धा नाही, भर उन्हात तो पडलाय. म्हणजे बघा याला घटावस्था. याला स्ट्रेस फॅक्टर नगण्य झालाय सगळाच, काहीच नाही ते. बरोबर आहे. घटावस्था आली, घटावस्था. बेफाम सगळं विसरून. मग आता बघा, आता ही जी गोष्ट आहे गोळी किंवा ड्रिंक, ह्या ज्या गोष्टी कशा आहेत, कायमस्वरूपी आहेत का? नाही, टेम्पररी, तात्पुरते. पर्याय म्हणून आहेत का ते? चांगले नाही, पर्याय म्हणून आहेत. कायमस्वरूपी नाही. आता झोप, कार्यक्षमता नष्ट करणार आहेत. हा, कार्यक्षमता तर नष्टच करणार आहेत. पण बघा यांनी काय शरीरावर करणार, झोपेची परिणाम करणार आहे. गोळी म्हणा किंवा ड्रिंक म्हणा, हे तुमच्यावरती परिणाम किती वेळ करणार आहेत? एक 24 तास परिणाम करतील. हो. बरोबर आहे. 24 तास त्याचे तुमच्यावरती काय करतील, या ट्रेस पासून, त्या ट्रेस फॅक्टर पासून तुम्हाला दूर ठेवतील 24 तासापुरतं. हो. परत जागी झाला ना, परत उठला, परत झोपेतून जागी झाला, तर मग काय असणार आहे, परत तो स्ट्रेस त्या ठिकाणी तसाच असणार आहे. बरोबर आहे. वेदना मग परत कंटिन्यू होतात. हा, हे सर्कल जे आहे ते कंटिन्यू मग चालायला लागतात असं. बरोबर आहे. हो. आज पण पिऊन आहे, उद्या पण पिऊन येणार आहे, परवा पण पिऊन येणार आहे, तेरवा पण पिऊन येणार आहे. म्हणजे त्याच्यावरती बघा, काय चांगला पर्याय म्हणून ते आपण ते त्या ठिकाणी निवडणं योग्य नाही. बरोबर आहे. मग काय योग्य आहे? नॅचरल सोर्सेस. आता हे जे कसे होते, आर्टिफिशियल सोर्सेस होते, कृत्रिम. बरोबर आहे. गोळी खाणं किंवा ड्रिंक करणं हे कसे आहेत, आर्टिफिशियल आहे. नॅचरल म्हणजे जसं की आपण एक गोष्ट आहे बघा, नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी ऐकली किंवा तुम्हाला काय विषय होता का मागे नॅचरोपॅथीवर? बरोबर आहे. नॅचरोपॅथी यावर्षी आहे कशाला सर. म्हणतात? यावर्षी माझं निसर्गोपचार. मग नॅचरोपॅथी कशाला म्हणतात, सांगता येईल का तुम्हाला? हा, नैसर्गिक नैसर्गिक गोष्टींपासून किंवा साधनाचा वापर करून, वापर करून आरोग्याचे नैसर्गिक घटकांचा वापर करून. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? हवा येते, पाणी येतं, जल प्रकाश येतो, अशा वेगवेगळ्या माती, अशा म्हणजे निसर्गातील त्या नॅचरली ह्या उत्पन्न झालेल्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करून तिथं उपचार केले जातात. तसंच हे आर्टिफिशियल जसे स्रोत आहेत त्यांना पर्याय म्हणून मग आपल्याला नैसर्गिक गोष्टी कोणत्या सांगता येतील, काय काय करता येतील? वातावरणात बदल करणे म्हणजे काही काळापुरता. व्यायाम करणं, चांगला आहार घेणं. पिकनिक वगैरे, काही काही काळाची पिकनिक करणे, आठवड्यातून एका दुसरा दिवस. करणे. बर,
ज्या बरं आणखीन विषयावरती ताणाचा भाग आहे आपल्याकडे, तर आपल्या पूर्वीपासून आपल्या गावागावांमध्ये पोथ्या पुराणं लागायची. तर या सेक्टर पासून त्याला वेगळ्या सेक्टर मध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था, भजन आहे, काकडा आरती आहे, ग्रंथ बरोबर आहे. लावणं आहे, भागवत लावणं आहे, असं म्हणजे याला आपण थोडक्यात छंद जोपासना असं सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. छंद छंद आणि व्यसन दोन्हीमध्ये काय फरक आहे? आपण वाट बदलली, फक्त वाट बदलली. तर व्यसन बघा, एखादा व्यक्ती ड्रिंक करतोय, ते आवडत असेल त्याला म्हणून करतोय का? आवडतं त्याला. समजा एखादा व्यक्ती सुपारी खातोय, का खातोय? म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ते पुन्हा पुन्हा त्याची मागणी केली जाते सवयीमुळे. ही तर केली जाते, पण त्या गोष्टी त्याला आवडतात पण. म्हणून तो पितोय. त्याच्यामुळे पण तो त्या गोष्टी करतो. बरोबर आहे. आवडतात म्हणून पण करतो. परंतु आवड आता त्याच्यामध्ये फरक कसा आहे? वाईट गोष्टींची आवड असेल तर त्याला म्हणायचं व्यसन, आणि चांगल्या गोष्टींची आवड असेल तर त्याला म्हणायचं छंद. बरोबर आहे. कीर्तनामध्ये आता वाईट कीर्तन कीर्तन म्हणा, योग म्हणा, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या चांगल्या गोष्टींचे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला थोडक्यात जोपासणं छंद जोपासल्यामुळं कोणाला ड्रॉविंग करायचं असतं बघा, चित्र वगैरे काढतात. मग त्या चित्र काढण्यामध्ये ते इतकं मग्न होतात की बाहेरची दुनिया म्हणजे बाहेरचं सगळं विसरून जातात आणि त्या ड्रॉविंग मध्येच त्याचं मन सगळं केंद्रित झालेलं असतं. किंवा एखादा भजनासाठी गेलाय, एखादा कीर्तनासाठी गेलाय, किंवा एखादा खेळ खेळणं हे सुद्धा ताणतणावापासून दूर राहण्यासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. एखादा खेळ खेळताना आपलं सगळं लक्ष त्या खेळ खेळण्याकडेच असतं. बरोबर आहे. किंवा मग इतर गोष्टी तिथं आपल्या मनामध्ये प्रवेश करत नाही. हे असे वेगवेगळी तिथं उदाहरणं आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे. मग योग हा जो भाग आहे, आता बघा, संगीत ऐकणं, खेळ खेळणं, निसर्गामध्ये फिरणं, निसर्गामध्ये फिरणं, किंवा पशु जे आहेत, कुत्रा असेल किंवा कुणाला कुत्र्याप्रती हे असतं, जिव्हाळा असतो, कुणाला मांजराप्रती जिव्हाळा असतो, कुणाला गाय म्हणा, बैल म्हणा, असं काही व्यक्तींना त्या त्या जनावराप्रती जिव्हाळा असतो. त्यांच्यासोबत ते टाइम घालतात, वेळ घालतात. त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस हा थोडा कमी होता असं सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा एखादं चांगलं गाणं ऐकणं, गाणं म्हणणं, एखादा छंद जोपासणं, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग या सर्व गोष्टीमध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे आहे योग. बघा, फक्त आपण एकच आपलीच गोष्ट आहे असं पुढं दाखवायचं नाही ते याच्या सांगताना. बाकीच्या पण गोष्टी आहेत. आता समजा 10 गोष्टी असतील तर 10 गोष्टीमधला योग पण आहे का? फक्त योगामुळेच स्ट्रेस कमी होतो असं आहे का? नाही. बरोबर आहे. त्याच्यासोबत इतर गोष्टी पण आहेत आणि त्याच्याच पैकी एक आहे योग. मग आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो योग या विषयावरती अभ्यास करायचा आहे. मग बघूया काय काय सांगितलं याच्यात. वर्क परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपल्याला योग कसा मदत करणार आहे ते बघूया. काय म्हणले बघा सुरुवातीला, कामाच्या ठिकाणी योग आणि ध्यान लोकप्रिय होत चाललेले आहेत. या पद्धती कर्मचाऱ्यांना केवळ अनेक फायदे देत नाहीत तर उत्पादकता सुधारण्यास मदत करू शकतात. त्यासोबत योग उत्पादकतेला कशी मदत करू शकतो तर काय म्हणले बघा, नियमित योगाभ्यासामुळे मानसिकता चांगली राहते, ताणतणाव चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता विकसित होते, त्यासोबत आवश्यकतेनुसार मन शांत होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्र करण्यात त्या ठिकाणी मदत होते. त्यासोबत एक हे केलेलं आहे बघा, 2021चा एक अहवाल आहे किंवा एक सर्वेक्षण आहे एका कंपनीचं. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, 53% जास्त कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये
उत्पादकता वाढवण्यासाठी आता बघा, वरी ज्या गोष्टी सांगितल्यात योगामुळे काय काय होते, ताणतणाव चांगल्या प्रकारे, अशा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा उत्पादकतेवरती कसा परिणाम होतोय बघा. कंपन्या उत्पादकता वाढवण्यासाठी, आजारी दिवस कमी करण्यासाठी, आता बघा हे अगोदरचे जे 8 पॉईंट आपण पाहिले होते त्याच्यामधला इम्युनिटी नावाचा एक पॉईंट होता. तो पॉईंट याच्याशी जोडणारा आहे. म्हणजे योग हा कसा आहे, इम्युनिटी बूस्ट करणारा आहे, म्हणजेच आजारी दिवस कमी करणारा आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला बीपीचा त्रास आहे, एखाद्या व्यक्तीला हृदयाचा त्रास आहे, एखाद्या व्यक्तीला शुगरचा त्रास आहे, एखाद्या व्यक्तीला मणक्याचा त्रास आहे, असे त्रास किंवा हे तिन्ही चारी त्रास एकाला पण असतात, एकाच व्यक्तीमध्ये सुद्धा असतात किंवा एकेकाला असतील. तर असे ज्या गोष्टी आहेत, त्रासदायक ज्या गोष्टी आहेत, आजारी किंवा सारखं सारखं आजारी पडणं असेल, या गोष्टींमुळं कर्मचाऱ्यावरती काय परिणाम होतो, तर कर्मचारी सुट्ट्या जास्त घेईल. कशामुळं? आजारीपणामुळं, किंवा दवाखान्यात त्याला वारंवार जावं लागतंय, तो आजारी पडतोय, त्याच्यामुळं मग काय होईल, सुट्ट्यांची संख्या जास्त वाढेल, खाडे वाढतील. मग हे एका व्यक्तीचं झालं. मग असंच कर्मचारी, आपण सहज कारखान्यामध्ये म्हणलो 500 कर्मचारी असू शकतात. मग 500 कर्मचाऱ्यापैकी 100 कर्मचारी किंवा 50 कर्मचारी, 25 कर्मचारी, असं जर त्याच्यामध्ये हे होत असेल, तूट येत असेल आजारीपणामुळं, तर मग त्याच्या उत्पादकतेवरती सहजच परिणाम करणाऱ्या या गोष्टी आहेत. बरोबर आहे. किंवा काही आजारी असले तरी त्यांना सुट्टी मिळत नाही, कामावर जावंच लागतं, काम करावंच लागतं. पाय जरी मुडपलेला असेल, दुखत असेल तरी जावंच लागतं. मग अशा वेळी ताप आलेली आहे तरी सुद्धा जावंच लागतं. मग अशा वेळी काम करताना त्यांचं लक्ष कामावर असेल का, राहील का त्या ठिकाणी, तर राहणार नाही. बरोबर आहे. जे सहजच उत्पादकतेवरती त्यांच्या परिणाम करणाऱ्या या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे आजारी दिवस कमी करण्यासाठी आपल्याला योग त्या ठिकाणी मदत करणार आहे. त्यासोबत मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी, म्हणजेच काय, आता आपण काय म्हणलं बघा काल मागच्या 8 पॉईंटमध्ये, इन्क्रीज्ड काय म्हणलं, विल पॉवर, किंवा आत्मविश्वासाला काय शब्द आहे, इन्क्रीज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स. बरोबर आहे. तर हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी योग मदत करणार आहे. जे आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो सुद्धा कसा फॅक्टर करतो ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यासोबत थकवा, म्हणजेच मी आताच म्हणलं होतं बघा, की कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवणारी कुठली गोळी आहे का? नाही, पण तिला पर्याय आहे. कशाद्वारे आपण तो वाढवू शकतो, तर ती आत्मविश्वास म्हणजे निरोगी मनाचं एक लक्षण आहे, किंवा निरोगी मनाचा तो एक फायदा आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. प्लस पॉइंट असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे मग निरोगी मन कशामुळे राहणार आहे, कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तिथं, किंवा निरोगी मन असण्यासाठी सुद्धा कुठली गोळी असू शकते का, तर नाही. तर मग त्याच्यावरती परिणाम करणारी गोष्ट काय आहे, तर चांगला आहार, चांगल्या लोकांचा संग, आणि चांगले विचार, आणि योग अभ्यास. बघा कोणकोणत्या गोष्टी आल्या त्याच्यात. मग ह्या सर्व गोष्टी सांभाळत योग अभ्यास सुद्धा त्या ठिकाणी गरजेचा आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे कसं, डायरेक्ट प्रभाव नाही करत. तर काय म्हणलं आपण, निरोगी मनाचं लक्षण म्हणजे आत्मविश्वास असं म्हणलं. तर मनाला निरोगी करण्यासाठी योग मदत करतो. म्हणजे सहजच मन निरोगी झालं की आत्मविश्वास आपला पण आपल्या गळ्यात पडतो. असं थोडक्यात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम करणारा आहे. मन मन निरोगी ठेवणारा आहे. मन निरोगी राहिलं तर आत्मविश्वास सहजच त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येईल. त्यासोबत थकवा, म्हणजे एनर्जी कमी, खातोय पितोय जास्त, दिसतोय पण खूप मोठा,
दिसायला पण 80-90 किलो सारखं दिसतंय. फॅट वाढलेला आहे सगळीकडून. पोटावर फॅट वाढलेला आहे, मांड्यावर फॅट वाढलेला आहे. चलता सुद्धा येत नाही, श्वास घेता येत नाही. आणि काम करताना तर मग लगेचच थोड्या वेळामध्ये थकून जातोय. म्हणजे खात पीत नाही का तो? खातोय पितोय. परंतु आंतरिक एनर्जी जी आहे, एनर्जी कमी आहे. एनर्जी कशातून मिळते? एक अन्नातून मिळते, बरोबर आहे. बॅटरी चार्ज कशाने होते आपल्या शरीराची? एक अन्नातून मिळते आणि दुसरी ऑक्सिजन. हवेतून मिळते. बरोबर आहे. हवा ही मुख्य एनर्जी आहे. आपल्या ऋषीमुनीने सांगितलेलं आहे की हवा ही मुख्य एनर्जी आहे. अन्नाविना 21 दिवस आपण जगू शकतो. 21 दिवस जगू शकतो अन्नाविना, बरोबर आहे. पाणी पाण्याविना 8 दिवस जगू शकतो पाण्याविना. पण श्वासाविना किती दिवस जगू शकतो काही सांगा? काही मिनिटं. मीठ. म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? हो. श्वास आहे. पण आपण उलट त्याच्याकडे लक्ष देतो. सरळ लक्ष न देता आपण उलट लक्ष देतो. आपण अन्नाकडे जास्त लक्ष देतो, पाणी आणि हवेकडे कमी लक्ष असतं, बरोबर आहे. लक्ष असं इकडून तिकडे द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त लक्ष श्वासाकडे, श्वासावर, पाणी, जास्तीत जास्त पाणी पिणे. का? तर शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? सगळ्या शरीरामध्ये काम करण्यासाठी पाण्याची आवश्यकता किती आहे? बरोबर आहे. मग पाणी जितकं आपण अन्न घेतोय त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाण्याची आवश्यकता आहे. आणि पाण्याच्या नंतर आहे नंबर कोणाचा? आहाराचा, बरोबर आहे. एक सहजच कोणीतरी सांगितलेलं होतं बघा की जेवण जे आहे ते किती आवश्यक आहे व्यक्तीला एका? म्हणजे काय म्हणलंय, जेवण जर आपण आवश्यकतेपेक्षा जर जास्त केलेलं असेल तर ते पचवायला सुद्धा एनर्जी आपल्याला जास्त लागते, बरोबर आहे. अन्नातून एनर्जी तर मिळणारच आहे, पण अन्न पचवायला सुद्धा एनर्जी लागणार आहे. मग बघा, जेवल्यानंतर झोप काय येते हो? झोप काय येते जेवल्यानंतर? कारण शरीर ते अन्न पचवण्यासाठी ऊर्जा खर्च करत असतं किंवा रक्ताचा जास्तीत जास्त प्रवाह अन्न पचवण्यासाठी तिकडं कामाला लागतो. जसं की बघा, एखाद्या ठिकाणी दंगल वगैरे किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर पोलीस फोर्स त्या ठिकाणी वाढवला जातो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जसं आपण अन्न जास्त घेतलं की त्या ठिकाणी जो रक्ताचा प्रवाह आहे तो जास्त वाढवला जातो तिकडं. शरीर पाठवतं, जावा तिकडं काम करा तिकडचं. मग याच्यामध्ये काय होतं? मेंदूकडचा सुद्धा कमी होतो आणि आपल्याला झोप यायला लागते. मग आता जर समजा याच्यामध्ये 2 आपण तिथं लक्षणे पाहू शकतो. जर नियमित कमी आहार जर घेतलेला असेल, थोडासा, थोडंसं पाण्यासाठी जागा ठेवलेली असेल, थोडीशी हवेसाठी जागा ठेवलेली असेल, तर आपल्याला झोप येत नाही बघा. जेवलं तरी झोप येत नाही. पण जर फुल पोट भरून नरड्याला येईपर्यंत जर जेवलेला असेल, तर मग मात्र झोपल्यावर सुद्धा उठवलं तरी उठत नाही. म्हणजे एनर्जी खर्च कशासाठी केली जाते? अन्नाला पचवण्यासाठी केलेली जाते, बरोबर आहे. अन्न, पाणी, हवा, आपण इकडून तिकडे गेलो, विषय तो वेगळा झाला. परंतु या सर्वांपेक्षा सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे हवा आहे. त्याच्यातून मिळणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळं आपलं शरीर दिवसभर ऊर्जान्वित ठेवण्यासाठी किंवा सहजच रामदेव बाबाच्या सुद्धा बोलण्यामध्ये येतं बघा. ज्याप्रमाणे आपण बॅटरी चार्ज करतो रोजच्या रोज दिवसाला किंवा रात्री आपण बॅटरी चार्जिंगला लावतो आणि सकाळी ती दिवसभर वापरतो, बरोबर आहे. मग तसंच त्यांचं म्हणणं काय होतं, कसं आहे की काय म्हणतात की सकाळी सकाळी पहाटे तुमची बॅटरी चार्ज करा, बरोबर आहे. पहाटे पहाटे तुमची बॅटरी चार्ज करता. कशाने करा? चार्जिंग कशाने करायची त्याची? योगा. श्वासाने, प्राणाने. बघा, एखादा व्यक्ती आहे, मेलेला व्यक्ती आहे, त्याच्या शरीरामध्ये सगळं असतं. हाड असतं, मांस असतं, मेद असतं, रक्त असतं,
सगळ्या सगळ्या गोष्टी असतात. हृदय असतं, फुफ्फुस असतं, डोळे असतात, नाक असतं, सगळं असतं. नसतं काय? श्वास नसतं काय? श्वास नसतो. श्वास श्वास नसतो. श्वास नसतो. जर श्वास परत त्याच्यामध्ये घातला तर घालता येईल का? नाही. येणार नाही. येणार नाही. पण किंवा आपला मोबाईल जो आहे त्याला चालवणारा कोण आहे? बॅटरी मोबाईलला चालवणारी बॅटरी आहे. मनुष्य लाख ऍपलचा जरी मोबाईल असेल आणि मध्ये जर बॅटरी नसेल तर काय होईल? मोबाईल चालेल का? चालणार नाही. म्हणजे मोबाईलला एनर्जी पुरवणारा कोण आहे? बॅटरी आहे. किंवा आपल्याकडे बुलेट गाडी आहे किंवा 1,00,000-2,00,000ची गाडी आहे, पण त्याच्यात पेट्रोलच नसेल तर ती चालते का? नाही. म्हणजे गाडीला चालवणारं कोण आहे? पेट्रोल आहे. बरोबर आहे. तसंच या शरीराला सुद्धा ऊर्जा देणारं कोण आहे? श्वास आहे. म्हणजे श्वास जितका आपल्याला वाढवता येईल, जितकं त्याच्यावरती नियंत्रण येईल, जितकं संतुलन त्याच्यावरती येईल, तितकी ऊर्जा आपण श्वासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढवू शकतो. बरोबर आहे. तर मग मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण श्वास म्हणजेच प्राणायामाचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्याचा उपयोग घेऊ शकतो. आणखीन कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. थकवा दूर करण्यासाठी, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, तणावाशी लढा देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी समाधान वाढवण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग सत्रांचा पर्याय निवडत आहेत असं कोण म्हणतंय? असोस्कॅम 2021च्या सर्वेक्षणानुसार ते म्हणते. आणि तसे सत्र सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केले जातात. कुठं? वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा किंवा वेगवेगळी जी मोठी मोठी कार्यालय आहेत अशा कार्यालयांमध्ये सुद्धा अशी सत्र आयोजित केली जातात. त्यासोबत पुढं काय म्हटले बघा की परफॉर्मन्स बुस्टरसाठी काही गोष्टी आहेत. त्याच्यामधली एक गोष्ट जी आहे ती काय आहे? कमी अनुपस्थिती कमी करण्यासाठी कंपन्यामधील बघा अनुपस्थिती काय करते? उत्पादकतेवरती परिणाम करणारी आहे. त्यासोबत 300 विविध कंपन्या संस्थांमधील 500 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित असोस्कॅमचा अहवाल असा आहे. एक ही उदाहरण दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय नेमकं त्याच्यामध्ये घडतं तर जवळजवळ म्हणजे ज्या ज्या कंपन्यामध्ये आता बघा जसं की थेसिस असतो तशा प्रकारे इथं निवड केलेली आहे. 500 कॉर्पोरेट आता या असोस्कॅमनं काय केलंय? 500 कॉर्पोरेट कंपन्या तिथं निवडलेल्या आहेत एकूण. आणि त्याच्यापैकी 300 कंपन्यामध्ये योग सत्र दिली जातात. योग शिकवला जातो 300 कंपन्यामध्ये. मग दिसतंय काय 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 दिसून येतं त्या ठिकाणी बघा. तर जवळजवळ ज्या ज्या कंपन्यात योग सत्र दिलेले आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 65% आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणते. कर्मचारी आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजेच त्याचा थेट परिणाम कशावरती आहे? अनुपस्थितीवरती आहे, प्रेझेंटीवरती आहे. म्हणजे प्रेझेंटी वाढवणारं ही गोष्ट आहे. त्यासोबत 32% जे जीवनशैलीने रोगग्रस्त होते अशामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे काय? जीवनशैली रोग. कोणत्या रोगांना जीवनशैलीतील रोग म्हणता येईल? बीपी शुगर हे संसर्गजन्य सर्दी ताप खोकला संसर्गजन्य म्हणता येणार नाही, तिला जीवनशैलीत घालता येत नाही. जीवनशैलीचे म्हणजे कसं? अवेळी खाणं, काही खाणं, बीपी शुगर सारखे लठ्ठपणा कधीही खाणं, हा काहीही खाणं, कधीही खाणं, अवेळी खाणं, झोपेच्या वेळा रात्री अवेळी झोपणं, अवेळी उठणं किंवा झोपण्यामध्ये नियमितता नसणं. म्हणजे जसं की आज 10ला झोपलाय, उद्या 12ला झोपलाय, परवा 11ला झोपलाय,
तेरवा 1ला झोपलाय म्हणजे त्याला म्हणायचं झोपण्याच्या अनियमित वेळा. किंवा खाण्यामध्ये सुद्धा तसंच आहे. आज 2 वाजता जेवलाय, उद्या 3 वाजता जेवलाय, परवा 12लाच जेवलाय, पुन्हा 1लाच जेवलाय. म्हणजे ह्या कशा झाल्या? खाण्याच्या अनियमित वेळा. जेवण करतोय पोट भरून, परंतु वेळ निश्चित नाही. अवेळी जेवण. म्हणजे ज्या दिवशी तो 3ला जेवलाय, त्या दिवशी काय झालेलं आहे? भरभरून त्याला भूक लागलेली आहे कडाडून. बरोबर आहे? भूक लागली तरी त्या पोटाला तसंच ठेवलंय आणि नंतर त्यानं जेवण केलंय. आणि ज्यावेळी तो 12ला जेवलाय, त्यावेळी त्याला भूक न लागताच जेवलेला आहे. बरोबर आहे? जेवण कधी करावं माणसानं? निश्चित वेळ काय आहे तिथली? जेवणाची निश्चित वेळ काय आहे? सांगता येईल का दुपारी तुला? 1 ते 2 साधारण. हं. बघा, असं आपण टायमिंगवर नाही सांगू शकतो. आयुर्वेदानं काय म्हणलंय बघा. टायमिंगवर आपण तिथं नाही सांगू शकत, परंतु आपण रोजचा दैनंदिन टाइम त्या ठिकाणी ठेवू शकतो. रोज 2 वाजता जेवण करायचं म्हणजे करायचंच. बरोबर आहे? तर ठीक आहे. तर आयुर्वेदाने एक गोष्ट सांगितलेली आहे. जेवणाची चांगली वेळ कोणती? जेवणाची चांगली वेळ म्हणजे ज्यावेळी आपल्याला भूक लागेल. म्हणजे कसं? आता बघा चूक काय होते याच्यामध्ये, की आपण आत्ताच जेवण केलेलं आहे 10 वाजता आणि आपल्याला भूकच लागली नाही तरी आपण 12 वाजता जेवण करतोय. हे योग्य आहे का म्हणले का आयुर्वेदानं? तर हे अयोग्य आहे म्हणतंय. अयोग्य आहे म्हणतंय. किंवा आपल्याला भूक लागली आहे, पण आपण जेवलो नाही. त्याला सुद्धा वेळ घातला, कालावधी घातला त्याच्यामध्ये आणि परत नंतर जेवतोय. ते सुद्धा अयोग्य आहे म्हणते. ज्यावेळी आपल्याला भूक लागलेली आहे, ज्यावेळी आपल्या अन्नाचं पचन झालेलं आहे, पोट हलका आहे, मन हलका आहे, त्यावेळी जेवण करावं असं तिथं आहे. परंतु असा आयुर्वेदाचा नियम आपण त्या ठिकाणी पाळू शकणार नाही. ही गोष्ट वेगळी झाली. पण एक निश्चित वेळ ठेवणं आणि त्या निश्चित वेळी जेवण करणं. म्हणजे होतं काय? अतिरिक्त कामामुळं काय होतं? जेवणाच्या वेळा चुकतात. जेवण मागे पुढे होतं आणि दुसरी गोष्ट होते काय? तर कर्मचाऱ्याला ॲसिडिटीचा त्रास जाणवायला लागतो. कधी जाणवतो? पहिल्याच आठवड्यात जाणवतो का? नाही. तर कर्मचारी जुना आहे. 5-6 वर्ष तो काम करतोय आणि 5-6 वर्षांमध्ये त्याच्या जेवणाच्या वेळा अनियमित आहेत. कधीही जेवण करतोय. मग अशा अनियमित वेळेच्या जेवणामुळे सुद्धा पोटाचे विकार उद्भवू शकतात, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, करपढेकरांचा त्रास होऊ शकतो, अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे जीवनशैलीच्या चुकीमुळं होणारे रोग असं आपण त्याला त्याच्यामध्ये घालू शकतो. बरोबर आहे? मग असे आजार सुद्धा काय म्हणले 32% जीवनशैलीने रोगग्रस्त असणाऱ्या लोकांवरती सुद्धा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे म्हणते. त्यासोबत आता बघा, आता तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता शुगर, बीपी. 21% जुनाट आजाराने ग्रस्त असलेले. म्हणजे कोणते आले आता सांगा बरं याच्यात? क्रॉनिक डिसीज. म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल? आता सर्दीला क्रॉनिक म्हणता येईल का? नाही नाही. हम्म. किंवा ऍसिडिटीचा त्रास आज झालाय मला, उलटी वगैरे झाली तर त्याला क्रॉनिक म्हणता येईल का? नाही, म्हणता येणार नाही. मग कशाला म्हणता येईल? एखादा विकार आहे तो सलग चालूच आहे. किती दिवसापासून? वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून चालू आहे. आता समजा बीपीची गोळी एखाद्याला असेल तर ती कमी होत जाते का हो कोणाची? का नाही वाढत नाही. जाते? वाढत जाते. वाढत जाते. बरोबर, वाढतच जाते तर कमी होत जात नाही. म्हणजे एकदा चिटकली की चिटकलीच. चष्म्याचा नंबर सारखा. आणि चष्म्याचा नंबर वाढत जातो तसं. हा बघा काय म्हणतात चष्मा लागल्यावर सुरुवातीला जर एखाद्याला लागलेला असेल तर चष्मा वापरा नंबर कमी होतो म्हणतात बघा. हो. पण माझ्या तर बघण्यामध्ये असं कधी दिसून आलं नाही कुणाचंच. नाही होत कमी. तुमच्या बघण्यात तुमच्या बघण्यात आहे का कुणाचं असं कमी नाही चष्मा होत. वापरल्यामुळे? हा, कमी होत नाही. आहे ते स्थिर ठेवता येऊ शकतो. कमी होतो का नंबर चष्मा वापरल्यास? नाही होत. ठीक आहे. बीपीचं सुद्धा तसंच आहे, शुगरचं सुद्धा तसंच आहे. एमजीच्या गोळ्या नियंत्रण. आता बघा बीपी, ब्लड प्रेशर
हिला आपण कायमचं नष्ट करू शकत नाही असं म्हणते विज्ञान. काय म्हणते? क्युअर, पूर्ण क्युअर असं करू शकत नाही असं म्हणते त्यानं. काढूनच टाकू, असं उपसून त्याला काढून टाकू मुळासकट असं होत नाही म्हणते. तर त्याच्यावरती नियंत्रण मात्र ठेवू शकतो असं म्हणते. बघा गोष्ट किती महत्वाची आहे. पूर्ण काढून टाकू शकत नाही पण नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे काय आहे, बीपीच्या गोळ्या तर चालूच आहेत, परंतु नियमित तो व्यायाम करतोय, योगाभ्यास करतोय, तर होणार आहे काय त्याच्यामध्ये, तर बीपी वाढणारे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा स्टेज असतात, प्रायमरी, सेकंडरी, थर्ड स्टेज. बीपीच्या सुद्धा असतात बघा, अशा स्टेज असतात. म्हणजे 140 आहे सध्या, तर काही कालावधीने, काही वर्षांनी तिची 160 होणार आहे असं. म्हणजे सेकंड त्याच्या स्टेज ज्या असतात त्या वाढत जाणाऱ्या असतात. पण ज्यावेळी तो प्रायमरी स्टेजमध्ये जर जागा झाला तर तो त्या गोष्टीला नियंत्रित ठेवू शकतो. म्हणजे गोळ्याची वाढत जाणारी जी एमजी पॉवर. आता गोळ्या सध्या कशा असतात बघा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एकच कंटेंट असलेली गोळी असते, एकच कंटेंट आहे आणि त्याची एमजी म्हणजे पॉवर सुद्धा कमी आहे. पण नंतर नंतर काय होतं, गोळी खाऊन सुद्धा बीपी वाढतोच, वाढत जातो. मग त्याच्यावर मग नंतर काय होतं, डॉक्टर काय करतात, गोळी बदलून देतात, वाढतात त्याची क्षमता. कंटेंट ऍड होतात. 2 कंटेंट असलेली गोळी असते. मग आणखीन जास्त बीपी वाढला की 3 कंटेंट वाढवतात. म्हणजे एका कंटेंटद्वारे भागत नाही त्याचं बीपी कमी करण्यासाठी, म्हणून 2 वापरावे लागतात, म्हणून 3 वापरावे लागतात. म्हणजे असं हे वाढत जाणारं जे प्रमाण आहे ते नियंत्रित ठेवू शकतो असं म्हणतं विज्ञान. कशामुळं? योगामुळं किंवा ह्या सगळ्या ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत. योगा कशामध्ये येतो? फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये येतो. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय काय? जसं की चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, जिम मध्ये व्यायाम करणं असेल, किंवा पोहणं असेल, डोंगरावर चढणं असेल, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक हालचाली, शारीरिक हालचाली. आता बघा, आता काय काय लोक काय करतात, योगा क्लास आहे म्हणतात आणि जुंबा शिकवतात. काय शिकवतात? झुंबा. हा योगा आहे का हो? हम्म. झुंबा योगा आहे का? नाही. नाही. डान्स किंवा प्रकार आहे. वेगळंच काहीतरी शिकवतात आणि त्याला योगाचं नाव द्या. योगिक जॉगिंग म्हणतात. उड्या मारायला लावतात, पळायला लावतात, असं वेगळंच काय 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 असतं त्याच्यामध्ये, आणि त्याला नाव देतात योगिक जॉगिंग. आता तुम्हाला तुमच्या शिकण्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ सुद्धा आहेत, जसं की हठयोग प्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे, पतंजलीचा आहे. अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कुठल्या तरी ग्रंथामध्ये योगिक जॉगिंग असं आहे का हो उल्लेख? सांगा. किंवा झुंबाचा असा काही उल्लेख आहे का कोणत्या ग्रंथामध्ये? नाही. नाही. मग काय काय जण काय म्हणतात बघा, की जर समजा सर असं वजन एवढं मोठं आहे, भरपूर आहे, मग साधी साधी आसनं केलं तर मग वजन कसं कमी होईल, किंवा फॅट कसं कमी होईल, कॅलरी कसं जळतील? मग तुमच्या योगामध्ये काय आहे असं, की आता समजा आम्ही आसनच केली, फक्त आज योग आसनच करत बसलो आम्ही, समजा शीर्षासन केलं, समजा त्यांना शीर्षासन तर करता येणारच नाही फॅट असणाऱ्यांना, पण समजा इतर आसने केली, चक्रासन केलं, त्रिकोणासन केलं, 2 मिनिट त्रिकोणासन करतोय रोज, 2 मिनिट, किंवा 5 मिनिट त्रिकोणासन करतोय, 5 मिनिट ताडासन करतोय, 5 मिनिट पश्चिमोत्तानासन करतोय, असं वेगवेगळं करतोय. पण त्याच्यामध्ये कॅलरी बर्न होतात का, होतील का, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय म्हणताल? वजन कमी होईल का त्या व्यक्तीचं? नाही. मग मग काय देणार तुम्ही योगामध्ये त्याला? जीवनशैली बदलावी लागेल. आहारापासून नियम आणि आहाराचं पालन करायला लागणार होतं. काही अंशी तरी. जी. बरं, आणखीन काय सांगता येईल? प्रत्येक स्नायूंची हालचाल.
प्रॉपर योगामधलं सांगा, काय सांगता येईल? म्हणजे आता ठीक आहे, स्नायूंची हाल झाली, ते कशा प्रकारे सांगता येतील त्यांना? ठीक आहे, उद्या सांगा मला याच्यावरती. सर्च करा, विचार करा आणि उद्या सांगा. बा आता कुठपर्यंत आलोय आपण? प्रश्न एकदा जुनाट सांगा. काय म्हणलात? प्रश्न एकदा सांगा, म्हणजे जे चर्चा करायची. वजन कमी करण्यासाठी. आता वजन कमी करण्यासाठी म्हणजे वजन कमी करायचं आहे म्हणजे काय करावं लागतं तिथं? तर फॅट कमी होईल असं तिथं काहीतरी करावं लागतं, बरोबर आहे? किंवा कॅलरीज बर्न होतील असं काहीतरी करावं लागतं. प्राणायाम वर मग भरते. बर, ठीक आहे. आणखीन आता 70-80 किलो माझं वजन आहे, मी फक्त प्राणायामच करतोय. प्राणायाम नाही होणार. बर्न होतील का? नाही होणार. ठीक आहे, हा प्रश्न वेगळा आहे किंवा हा विषय वेगळा आहे. तुम्ही याच्यावरती विचार करून मला उद्या सांगा, या विषयावरती उद्या. याच्यामध्ये आहे हा प्रश्न. ठीक आहे, सहजच आपण योगाभ्यासू म्हणून तो प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे, बघा कुठपर्यंत आलोय आपण? जुनाट आजाराने ग्रस्त अशा लोकांवरती सुद्धा त्या 300 कंपन्यातील लोकांमध्ये परिणाम दिसून आलेला आहे. त्यासोबत 12% गंभीर आजाराने ग्रस्त. गंभीर आजार कसले हो, कसे म्हणता येतील? कर्करोग, जीवनशैलीचे पण हा, मृत्यूरोग, कर्करोग. आणखीन कोणता सांगता येईल? हृदयरोग, बर, हृदयरोग. हा, किडनी गंभीर स्टोन. आजार. किडनी नाही. स्टोनला गंभीर आजारामध्ये सांगता येणार नाही, कारण किडनी स्टोन झालेला माणूस मरलच असं नाही. गडगड होतो फक्त, काय होत नाही. मधुमेह गंभीर म्हणजे कसे की त्याच्यामध्ये जर हायगय झाली तर तिथं माणूस तो दगावू शकतो, त्याला गंभीर म्हणायचं. म्हणजे आता हृदयरोग बरोबर आहे, छान आहे, बरोबर आहे. किंवा आणखीन मग काय म्हणलो तुम्ही? कर्करोग म्हणलो, बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? कोलेस्ट्रॉल, पॅरालिसिस, कोलेस्ट्रॉल. पॅरालिसिस, तर त्याचाच प्रकार झाला बर, हृदयरोग. लकवा. लकवा मारणे. नाही, पॅरालिसिस, लकवा, लकवा ते येते. तेच पॅरालिसिस मुळे कसं पूर्ण जीवनशैली त्या व्यक्तीची विस्कळीत होऊन जाते. त्याला सुद्धा गंभीर असं आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर आहे. त्याला स्वतःच म्हणजे स्वतः कमवू शकत नाही, बसून राहणार. बसून राहिला तर सांभाळणार कोण? बरोबर आहे. घरच्याचं पण टेन्शन वाढलं आणि त्या पेशंटचं पण वाढलं, ब्रेन हॅमरेज होऊ बरोबर आहे. शकतं. हा, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर असे वेगवेगळे आजार मग त्याच्यामध्ये सांगू शकतो. किंवा बाकीचे आजार आणखीन काही तुम्हाला शोधता आले तर ते पण उद्या तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तर बघा एकूणच एकंदरीत आपण 65%, 32%, 21%, 12% असे वेगवेगळे आजार आणि त्याच्यावरती परिणाम कसा होतो ते आपण बघितलेला आहे. आणि बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघूया मग आपण. आम्ही उद्या येणार नाही. उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टी, सर. संडे. उद्या हॉलिडे. गुरुवारी. ठीक आहे, गुरुवारी बघू. बघा, मी रोज शिकले तर